गेले 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 तर भावनो आता नदीला याचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, आपण एक माळकरी आहे. आता माळकरी आहे म्हणलं माळ एका दिवशी खराब होणारच आहे. आणि तो दिवस म्हणजे आपला आजचाच दिवस होता बघा. म्हणजे आपल्या माळमधलं मणी एक एक करून लागलेलं पडायला बघा. आणि असं माळातलं मणी पडायला लागलं आपण ते परत घालू शकत नाही. म्हणून आपण आलेलो आपली माळ नदीला सोडायला. नदीला सोडाय म्हणजे ही खराब झालेली माळ आता नदीला सोडायची आणि एक नवीन माळ आपण घालायची. मग काय ती जुनी खराब झालेली माळ आपण नदीला सोडली आणि आपण चालू बघा एक नवीन माळ घालायला. मग काय तेवढं तिथं आपल्याला पोरं व्हिडिओ काढताना दिसले. मग काय आपण पण म्हणलं एक व्हिडिओ काढून जाऊया. मग काय तिथनं सर आपण आलो बघा वर आणि वर येऊन गेलो बघा आपण सर दुसऱ्या बाजूला येऊन बघतो तर काय ते पुलाचं आपल्या काम करायचं चालू होतं बघा. मग काय तिथं आपण व्हिडिओ क्लिप्स घेतले आणि आपण चालू बघा सर पुढे जाता जाता आपल्याला इथं आईस्क्रीमचा गाडा दिसला. मग काय म्हणलं आता इथनं एक एक घेऊनच जायचे. तेवढं तिथं आपल्याला डॉगेश्वर पण दिसलं आईस्क्रीमच्या शोधात. मग काय तिथनं सर गाडीला स्टार्टर मारून चाललो बघा आपण सर दुधेश्वराच्या देवळात. गेल्या गेल्या देवाला पाया पडून आपण सर घातली बघा आपली नवीन माळ. तर भावना कमेंट मध्ये सांगा आपली ही माळ कशी दिसते ती. मग काय शनिवार होता म्हणून आपण आलो बा सर आपल्या हनुमान दादांच्या देवळात. इथं बघतोय तर काय आपल्याला दिसलं बा आपल्या यात्रेचा बॅनर. काय जाता बघतोय तर काय इथं आल्या एक नवीन पाळणा. ते होता म्हणजे आपला आकाश पाळणा. हा पाळणा इकडे जोडायचा झाला तोपर्यंत इकडे दुसऱ्या बाजूला लागल्या बघा सर लाईट या. तेवढं तिकडे टेस्टिंग साठी चालू झालं बघा पाळणं पण. तेवढं तिकडे विकेताचा पण फोन आला आणि विकेता म्हणला आपल्याला जायचंय कपड्यांना आष्टा. मग काय तिथं आपण आलो बा सर आष्टाला. तर भावना आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. आपण भेटू आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. तर भावना सगळ्यांना बाय.